अगं नाव काय म्हटलं आपलं? रेश्मा भावसार. त्रास कधीपासून आपल्याला? 2013 पासून आहे. 2013 पासून. त्रास कमरेत, पाठीत, मानेत? हो. ओके. हे बघा, मानेमध्ये हां या इथं पोझिशन हां हां तुम्हाला हे होते आणि कमरेमध्ये हे 2 पॉईंट. हो बरोबर. तर हा जो इम्पॅक्ट पडला आहे तुमचा पडल्यामुळे झालेला हो हो हो. तर पायाला तुम्हाला मुंग्या कंटिन्यू आहेत सर. हातांना? मला हाताला आहे तिथे येतात. मुंग्या. हो, हाताला मुंग्या येतात, चलायला त्रास होतो, आणि धाप लागते. प्रोफेशनल काय आपलं? मेकअप आर्टिस्ट आहे तर सर. आता पण करतायत? हां सध्या चालू आहे. कायम वाकून असतात? हां एवढं नाही आहे, पण आता हे जसं मी फाउंडेशन जॉईन केलं तेवढं मी कमी केलं. ओके. आता तुम्हाला त्रास राईट साईड जास्त असतो? हो हो, राईट साईड पूर्ण इम्पॅक्ट. हां. डोकं, हेडॅक वगैरे? हेडॅक आहे, डोकं आहे. आणि मला कसं की खाली वाकलं आणि नंतर वर बघितल्यानंतर मला चक्कर येतात, दिसत नाही डायरेक्ट. ब्लर होतं? हां ब्लर येते या दिसतंय नॉर्मल? नाही ब्लड होतंय आणि काही सेकंदासाठी विजनच येत नाही येत. ओके. तर हा त्रास कधीपासून तुम्हाला? हे आत्ता पडल्यापासून 1 महिन्यापासून. 1 महिना झाला हे आत्ता 1 महिना जेव्हा मी. तर तेव्हा इम्पॅक्ट झटका कुठे लागला? कमरेत लागला की? कमरेत लागला, पण इथं मला कळ आली होती मानेत ना? इथे कळ आली. चल. ओके. कळ येते इथं? हे पूर्ण पेन आहे सर. बसून घ्या. हे इथे पेन आहे. हो. रिलॅक्स. हा पोर्शन? हां तो पूर्ण पोर्शन. अगं पूर्ण सोडायचं. सोडा. बापरे. इथे कमरेमध्ये इथे इथून. हो, जिथं तुम्हाला इम्पॅक्ट होता तिथं हो हो. कमरेत, पाठीत? कमरेमध्ये पूर्ण मणका मला असं स्ट्रेच झाल्यासारखं वाटलं. ताण पडला ना? हो हो. ओके. पाय खाली घ्या. ओके. लूज. ऐक. चालून बघा. वा, नाही मुवमेंट चांगले आहेत सर. अरे वा. नाही जाणवते सर त्रास काहीच. बेस्ट वाटतंय? चालताना मोमेंट एकदम छान वाटतंय. काही त्रास नाही, काहीच नाही. सो मला 13 वर्षापासून जवळजवळ त्रास होता मणक्याचा, सायटिकेचा त्रास होता. आणि कालांतराने मला मानेमध्ये पण तो त्रास वाढत गेलेला होता. त्याच्याने माझी विजन पण कमी झालेली होती आणि म्हणून मी आलेली होती. तर एका सेटिंगमध्ये मला मुवमेंट चांगली वाटतेय, चालताना श्वास घ्यायला, ब्रिदिंगला चांगलं वाटतंय, परत विजन क्लिअर झाले. तर हे खूप मला म्हणजे छान वाटतंय आणि होप सो सरांमुळे झालं, त्याबद्दल थँक्यू सर. एक्सरसाइज अजून थेरपी बाकी आहे. थेरपी नंतर एक्सरसाइज जी देणार आहे ती प्रॉपर घरी करायची. ओके, थँक्यू सर. आणि हा जो तुमचा बॉडी अलाइनमेंटचा पार्ट आहे हा तुम्ही मेंटेन करू शकता एक्सरसाइजच्या बदलत घरी. ओके. विदाउट मेडिसिन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला मेडिसिन काही देत नाहीये. फक्त घरी जी एक्सरसाइज देते ती प्रॉपर घरी करायची. ओके. जे तुम्ही तुमच्या ज्यापर्यंत वर्किंग करता त्या वर्किंग मध्ये बॉडीला अलाइनमेंट ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जी काही मी एक्सरसाइज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये ती तुम्ही प्रॉपर घरी करायची. येस. ओके. थँक्यू सर.